ऐका, लक्ष द्या. तसं आउट ऑफ द फंडामेंटल फोर्सेस इन नेचर विच गॉड इन नेचर ऑप्शन मी काय म्हटले, आपण क्लासिफाय करायचं आहे मॅक्झिमम अँड मिनिमम रेंज. ओके, मग फंडामेंटल मध्ये मॅक्झिमम रेंजचा एकच फोर्स आहे कुठला? सगळ्यात मॅक्झिमम रेंज कशी असते? ग्रॅव्हिटेशन फोर्सची रेंज मॅक्झिमम असते. ओके, मग मॅक्झिमम तर आपण फिक्स केलं की ग्रॅव्हिटेशन फोर्स हॅव अ मॅक्झिमम रेंज बिटवीन अर्थ अँड सन. रेंज काय आली? मॅक्झिमम. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे रेंज वाईज मिनिमम. मग सी अँड डी मधलं वीक न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कुठं असतोय? बिटवीन टू चार्जेस, टू पोल्स, टू चार्जेस, प्लस मायनस मायनस मायनस. आणि वीक न्यूक्लिअर फोर्स कुणामध्ये असतोय? न्यूक्लियस मध्ये जे न्यूक्लाइन्स असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि सब पार्टिकल्स. मग डिस्टन्स कुणामध्ये कमी आहे? न्यूक्लियस मधल्या पार्ट मधले, सब पार्टिकल मध्ये, काय दोन चार्ज मधलं डिस्टन्स कमी आहे वीक न्यूक्लियस मधलं. त्यामुळं करेक्ट ऑप्शन इज बरोबर.